अदर स्पीसीज. जरी रिसोर्सेस भरपूर असले तरी एका स्पीसीजची फीडिंग इफिशियन्सी जास्त असते, दुसऱ्या स्पीसीजची कमी असते, त्याच्यावर परिणाम करते. पहा इथं एव्हिडन्स याचे आपण बघू आता. अबिंगडन टॉर्टॉइस गॅलापागस आयलँड बिकम्स एक्सटिंक्ट. हे अबिंगडन टॉर्टॉइस आहे, हे एक्सटिंक्ट झालं आफ्टर गोट्स वेअर इंट्रोड्युस्ड ऑन आयलँड ड्यू टू ग्रेटर ब्राउजिंग इफिशियन्सी. या एरियामध्ये गोट्स इंट्रोड्यूस केल्या, शेळ्या इंट्रोड्यूस केल्या आणि ते इंट्रोड्यूस केल्यानंतर त्यांची ब्राउजिंग, चारा खाण्याची कॅपॅसिटी भरपूर 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 असल्यामुळं हे टॉर्टॉइज एक्सटिंक्ट झालं. एका स्पीसीजच्या इंट्रोडक्शन मुळे तिथली जुनी पहिली स्पीसीज वीक असल्यामुळं, तेवढी इफिशियन्सी नसल्यामुळं ती नष्ट झाली. बघा हे नष्ट झाले टॉर्टॉइज. कॉम्पिटेटिव्ह रिलीज, इट इज एक्सपान्शन ऑफ डिस्ट्रीब्युशनल रेंज ऑफ स्पीसीज when compete species is removed. आता expansion of distribution range of species when competing species removes. competing species जर रिमूव्ह केली तर ही रेंज वाढते. आता याच्यासाठी एक्झाम्पल बघा. कॉनेल्स फील्ड एक्सपेरिमेंट, एक एक्सपेरिमेंट केला गेला. On the rocky sea coast of Scotland, there are two barnacle species. barnacle species दोन प्रकारच्या. बॅलॅनस लार्जर कॉम्पिटेटिव्ह सुपेरियर असणारी स्पीसीज आणि सिथलॅमस स्मॉलर स्पीसीज. Balanus dominates interdial area and exclude the thalamus species. म्हणजे एकाच एरियामध्ये दोन स्पीसीज असेल, एक लार्ज कॉम्पिटेटिव्हली सुपेरियर असेल आणि एक स्मॉल असेल. जर when Cornell experimentally removed Balanus, जर बॅलॅनस रिमूव्ह केली तर थॅलॅमस ही स्पीसीज जी आहे ती इंटरटायडल झोन मध्ये कोलोनाइज झाली. गॉस कॉम्पिटेटिव्ह एक्सक्लुजन प्रिन्सिपल. गॉस प्रिन्सिपल यावर एमसीक्यू विचारला नीटला. It states that two closely related species competing for same resources cannot coexist indefinitely and competitively inferior one will be eliminated eventually. दोन स्पीसीज आहेत, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे, त्या कायम तशाच राहणार अशातला भाग नाहीये. तर जी सुपेरियर आहे तिचं पॉप्युलेशन वाढत राहणार, जे इन्फेरियर आहे ती हळूहळू हळूहळू कमी 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 आणि नष्ट होणार. असं हे गॉसचं प्रिन्सिपल आपल्याला सांगतं. दिस मे बी ट्रू इन लिमिटेड रिसोर्सेस बट नॉट अदरवाइज. सगळीकडे हे लागू होतं का? नाही होत. लिमिटेड रिसोर्सेस असतील तिथं ते लागू होईल. The species facing competition may evolve mechanisms for coexistence rather than inclusions. Species facing competition, कशासाठी competition? May evolve mechanism for coexistence. अस्तित्वासाठी दोन्ही झगडतात.
रिसोर्स पार्टिशनिंग आपण त्याला म्हणतो. रिसोर्स पार्टिशनिंग. जसं एक्झाम्पलच याचं घ्यायचं म्हटलं, एक ठिकाणी भोजन व्यवस्था केलेली आहे. एका वेळी 50 लोक एकत्र जेवतील एवढी व्यवस्था केली आणि 1000 लोकांना निमंत्रण दिलेलं आहे. मला सांगा, एकाच वेळी 1000 लोक तिथं जेवायला बसू शकतील का? नाही. मग काय करायला पाहिजे? प्रत्येकाला वेळ द्यायला पाहिजे. तुम्ही 10 वाजता या, तुम्ही 10:30 वाजता या, तुम्ही 11 वाजता या, तुम्ही 11:30ला या. प्रत्येकाला पार्टिशनिंग म्हणजे वेळ ठरवून दिलेली आहे आणि तसं केलं तरच सगळे लोक व्यवस्थित भोजन करू शकतील. हेच इथं गॉस प्रिन्सिपल या प्रिन्सिपलमध्ये आपण सांगतोय. हेच इथं सांगितलं गेलंय. रिसोर्सेस पार्टिशनिंग म्हणजे आता आपण एक्झाम्पल सोपं दिलं आपल्याला समजण्यासारखं. आता इथलं बघूया. रिसोर्सेस पार्टिशनिंग, इट इज डिव्हिजन ऑफ लिमिटेड रिसोर्सेस बाय स्पीसीज टू अवॉइड कॉम्पिटिशन. म्हणजे काय होतं, लिमिटेड रिसोर्सेस आहे पण सगळ्यांनी एकदाच तुटून पडायचं का? नाही. कुणी आत्ता खायचं, कुणी थोड्या वेळानं खायचं, कुणी म्हणजे पुन्हा थोड्या वेळानं खायचं, पुन्हा आणखी थोड्या वेळानं खायचं. प्रत्येकानं आपला फोरेजिंगचा पिरियड बदलायचा. कुणी सकाळी खायचं, कुणी दुपारी खायचं, कुणी संध्याकाळी खायचं. त्यामुळं कॉम्पिटिशन अवॉइड करता येईल. दे चूज डिफरंट फीडिंग टाइम्स. फीडिंग टाइम बदलायचा प्रत्येकानं फीडिंग टाइम बदलायचा. डिफरंट फोरेजिंग पॅटर्न बदलायचे. मॅकआर्थरने काय सांगितलं बघा. शोड दॅट 5 क्लोजली रिलेटेड स्पीसीज ऑफ वार्बलर लिव्हिंग ऑन ट्री could avoid competition and coexist due to behavioral difference their foraging activity. वार्बलर एकाच झाडावरती राहतात पण त्यांच्या खाण्याच्या ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या असल्यामुळं कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये फारशी नाही राहत, मिनिमाइज होते. ती कॉम्पिटिशन अवॉइड केली जाते. इथं ते एक्झाम्पल आहे बघा. एकाच झाडावरती हे सगळे राहतात, एकाच झाडावरती राहतात परंतु फीडिंग त्यांचं जे हॅबिट आहे त्या बदलल्यामुळं ते कॉम्पिटिशन मिनिमाइज करून सुद्धा एकत्र राहू शकतात. त्यानंतरची इंटरॅक्शन आहे पॅरासिटिझम. एकाला फायदा दुसऱ्याला नुकसान. ज्याला फायदा, जो दुसऱ्यावर जगतो तो पॅरासाइट असतो, ज्याच्यावर जगतो तो होस्ट असतो. होस्ट आणि पॅरासाइट मध्ये ही इंटर रिलेशनशिप आहे. Many parasites are host specific. पर्टिक्युलर पॅरासाइट पर्टिक्युलर होस्ट वरतीच राहणार. जसं आपल्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये राहतो कोण? ॲस्कॅरिस, स्पेसिफिक आहे. लिव्हर फ्लूक शीप गोटच्या बॉडीमध्ये असणारा पॅरासाइट आहे. म्हणजे पर्टिक्युलर पॅरासाइट पर्टिक्युलर होस्ट वरतीच आक्रमण करत असतो. दे टेंड टू co-evolve if host evolve special mechanisms against the parasite. जर होस्टनी पॅरासाइटच्या विरुद्ध काही मेकॅनिझम इव्होल्युशनच्या प्रोसेसनं डेव्हलप केल्या, पॅरासाइट also evolve the mechanism
पॅरासाइटनं सुद्धा आपल्यामध्ये इव्होल्युशन करून त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला जातो, पण होस्टला सोडत नाही ते. होस्टला सोडत नाही. इथं एक्झाम्पल फोटोग्राफ दाखवलेले आहेत, पाहू शकता. ॲडॅप्टेशन्स ऑफ पॅरासाइट्स. काय पॅरासाइट कडे ॲडॅप्टेशन्स आहेत? लॉस ऑफ सेन्स ऑर्गन्स, प्रेझेन्स ऑफ ॲडेसिव्ह ऑर्गन्स ऑर सकर्स टू क्लाइंग ऑन द होस्ट. त्या होस्टला पकडण्यासाठी काही ना काही पाहिजे ना त्याच्याकडं. लॉस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम, जसं आता ॲस्कॅरिस पहा, आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये राहतो. मग मला सांगा, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आपण फूडचं डायजेशन कंप्लीट करतो. रेडीमेड डायजेस्ट केलेलं सिंपल ॲब्सॉर्प्टिव्ह फूड ॲब्सॉर्ब करतो, त्याला डायजेस्टिव्ह सिस्टीमची गरजच पडत नाही, कारण रेडीमेड फूड त्याला मिळतं, डायजेस्टेड फूड मिळतं. हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी, हाय करायचं कारणच आहे ना. ॲस्कॅरिसची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी प्रचंड आहे. लाईफ सायकल्स ऑफ पॅरासाइट्स आर ऑफन कॉम्प्लेक्स. काहींचं लाईफ सायकल कॉम्प्लेक्स असतं. ह्युमन लिव्हर फ्लूक डिपेंड्स अपॉन 2 इंटरमिडिएट होस्ट, स्नेल अँड फिश लागतात त्याला लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी. मलेरियल पॅरासाइटच्या सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या फेजेससाठी त्याला फिमेल एनाफिलिस मॉस्किटो लागणार आणि असेक्शुअल साठी ह्युमन लागणार. Parasite harm the host. They reduce the survival, population density, growth and reproduction of the host. They may make host physically weak. होस्टला वीक करण्याचंच काम करतात. More vulnerable to predation. आपल्याला खायला सोपं जावं ह्याच्यासाठीच होस्ट वीक बनवला जातो. टाइप्स ऑफ पॅरासाइट्स. एक्टोपॅरासाइट, आपल्या बॉडीच्या बाहेर जे पॅरासाइट राहतात त्यांना आपण म्हणतो एक्टोपॅरासाइट्स, आणि आत राहत असतील तर एंडोपॅरासाइट. आता आपला विचार केला तर ढेकून, बग्स एक्टोपॅरासाइट आहे. उवा एक्टोपॅरासाइट आहेत. डास एक्टोपॅरासाइट आहे. परंतु जंत ॲस्कॅरिस एंडोपॅरासाइट आहे. लाईस, टिक्स ऑन डॉग हे एंडो पॅरासाइट आपल्याला माहित आहेत बरेचसे. दे फीड ऑन एक्सटर्नल सरफेस ऑफ द होस्ट, एक्टोपॅरासाइट असतील तर. लाईस ऑन ह्युमन्स, टिक्स ऑन डॉग्स एक्टोपॅरासाइट. कोपेपॉड्स इन मेनी मराइन फिश. कस्कुटा, जसं कस्कुटा, अमरवेल. इथं जर पाहिलं तर ही अमरवेल आहे. कस्कुटा होस्ट वरती वाढणारा पॅरासाइट आहे. यांच्याकडून हॉस्टोरिया त्या प्लांट मध्ये इंट्रोड्यूस होतात आणि वॉटर, मिनरल्स असतील, न्यूट्रिएंट्स असतील यांचं ऍब्सॉर्प्शन केलं जातं. तर कस्कुटा ऑन होस्ट हे सुद्धा याचं एक एक्झाम्पल आहे. तर कस्कुटाकडे स्वतःची पानं असतात का? नसतात. पिवळ्या रंगाच्या वायरी ब्रँचेस दिसतात इथं. पिवळ्या रंगाच्या वायरी ब्रँचेस, स्वतःचे लिव्ज नाहीत. सगळं काही होस्ट कडून ऍब्सॉर्ब केलं जातं. Female Anopheles mosquito is not considered as a parasite because it needs our blood only reproduction, not as a food.
फिमेल एनाफिलिस मॉस्किटोला आपलं ब्लड कशासाठी पाहिजे, तर रिप्रोडक्शनसाठी पाहिजे. ते स्पोरोझाईट आपल्यामध्ये इंट्रोड्यूस करणार. ते स्पोरोझाईट मल्टिप्लाय होणार आणि मग ते सक केलं जाईल आणि गॅमेटोसाइट्स वगैरे सेक्शुअल रिप्रोडक्शन त्या फिमेल एनाफिलिस मॉस्किटोमध्ये केलं जाईल. फिमेल एनाफिलिस मॉस्किटो. पण आपल्याला किती मोठा प्रॉब्लेम होतो. एंडोपॅरासाइट्स, parasite that live inside the host body, different sites, liver, kidney, lungs, RBC कुठेही राहतात. Life cycles of endoparasites are more complex. They have simple morphological and anatomical features and high reproductive potential. राऊंड वर्म आहे, टेप वर्म आहे, लिव्हर फ्लूक आहे, आपल्यामध्ये एस्कॅरिस. ब्रूड पॅरासिटम. Here parasitic bird lays egg in the nest of host and let us host incubate them. आता काय झालं, कुकू आणि क्रो यांच्यामध्ये पाहिलं तर हे ब्रूड पॅरासिटिझम आहे. दुसऱ्याच्या होस्टच्या घरट्यामध्ये ही कुकू स्वतःचं घरटं बांधत नाही आणि ती दुसऱ्याच्या घरट्यामध्ये आपली अंडी घालते. आणि होस्ट काय करणार, आपली अंडी उबवताना कुकूची सुद्धा अंडी उबवणार. परंतु नंतर त्या होस्ट बर्डला लक्षात आलं की हे दुसरे आपल्या घरट्यात येऊन अंडी घालायला लागलेत, हे काय बरोबर नाही. आणि मग ते होस्ट काय करायला लागले, दुसऱ्याची अंडी घातली की त्याला डिस्ट्रॉय करायला लागले. पुन्हा या कुकून अडॅप्टेशन केलं. आपलं अंड होस्टच्या अंड्यासारखं सेम टू सेम बनवलं, त्याचा कलर वगैरे सगळं तसंच बनवलं. लक्षातच आलं नाही होस्टला आणि त्यांनी ते इन्क्युबेट केले, उबवले अंडी. तर अशा प्रकारे हे अडॅप्टेशन आहे. ड्युरिंग इव्होल्युशन eggs of parasitic bird have evolved to resemble their host egg size and color so that bird cannot detect and eject the foreign egg easily. Brood parasitism, cuckoo and crow. पहा इथं हा फरक दिसत होता. अगोदर कलर साईज वेगळं दिसत होतं, परंतु नंतर लक्षात आलं होस्ट पक्षाला, ते डिस्ट्रॉय करायला लागले. नंतर सेम टू सेम अशीच अंडी बनवली, ओळखायलाच आली नाहीत. त्याच्यानंतरचं अडॅप्टेशन आहे कॉमॅन्सॅलिझम, इंटरॅक्शन आहे. त्याच्यानंतरची इंटरॅक्शन आहे कॉमॅन्सॅलिझम. Next population interaction is commensalism. When two organisms live in contact, one get benefit while other neither get benefit nor receive harm. This type of interaction is called as commensalism. जर दोन ऑर्गॅनिझम कॉन्टॅक्ट मध्ये राहत असतील, एकाला फायदा होत असेल, दुसऱ्याला फायदाही नाही, नुकसानही नाही, अशा प्रकारच्या इंटरॅक्शनला आपण म्हणतो कॉमॅन्सॅलिझम. हे ऑर्किड्स जर पाहिले आपण, जर कोस्टल रिजन मध्ये पाहिलं तर या मोठ्या झाडाच्या ब्रांचेस वरती ऑर्किड्स वाढतात. हे ऑर्किड्स आहेत. समजा ही मोठ्या झाडाची फांदी आहे, त्यावरती हे ऑर्किड राहत आहे.
या ऑर्किडकडं क्लाइंगिंग रूट्स असतात, तिथं फांदीला घट्ट पकडून ठेवण्यासाठी, आणि त्या फांदीचा जो बार्क आहे, डेड पार्ट आहे, त्यातून मिनरल ऍब्सॉर्ब करण्यासाठी. आणि त्याचबरोबर इथं इपिफायटिक रूट्स आहेत, हवेमधलं मॉइश्चर ऍब्सॉर्ब करण्यासाठी. तर या मध्ये काय होतं, ऑर्किडला मोठ्या झाडावर उंच ठिकाणी राहायला मिळतं, त्यामुळं ब्राउझिंग ॲनिमलला ते सापडू शकत नाहीत. हा त्यांना झालेला फायदा आहे. परंतु मोठ्या झाडाला याचा फायदा सुद्धा नाही आणि नुकसान पण नाही. म्हणजे ही कॉमॅन्सॅलिझमची असोसिएशन आहे. ऑर्किड्स ऑन मँगो ट्रीज. व्हेल मासा आहे, त्या व्हेल माशाच्या बॉडीवरती हे बार्नॅकल्स छोटे 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 ॲनिमल राहतात, पकडून राहतात. आता व्हेल वेगानं जातोय, भरपूर खायला फूड मिळतं, फूड अवेलेबल होतं त्याला मोठं, त्यातलंच थोडं या बार्नॅकल्सला खायला मिळेल आणि त्याच्याबरोबर फुकट फिरायला, मग दुसऱ्याच्या गाडीवर बसून फुकट फिरायला मिळतं, तशातला हा प्रकार आहे. दुसऱ्याच्या गाडीवर बसून फिरायचं, फुकट फिरायचं आणि त्यानंच चाललेली भज्जी वडापाव खायचा. एकाला फायदा आहे, या बार्नॅकल्सना फायदा आहे, कारण त्याच्याबरोबर फिरायला मिळतं, फूड खायला मिळतं, त्यानं जे फूड खाणार त्यातलंच थोडं मिळतं. पण व्हेलला त्याचा फायदाही नाही, नुकसानही नाही. असं सेम आहे रेमोरा ऑन शार्क. रेमोरा नावाचा छोटासा मासा डिस्कच्या साह्यानं शार्कच्या बॉडीला चिकटून राहतो. त्या शार्क बरोबर त्याला फिरायला मिळतं आणि शार्क खाणार त्यावेळी त्यातलं थोडं खायलाही मिळतं. इग्रिट अँड कॅटल्स. बघा, इग्रिट हा पक्षी जो आहे, हे चारा खाणारे जे आहेत गाई म्हशी, ते चारा खात असताना इथं इग्रिट नावाचा पक्षी सुद्धा राहतो. चारा खात असताना त्यातले जे इन्सेक्ट उड्या मारतात ते याला खायचे असतात. आता इग्रिटला फायदा आहे, तिथले चारा खाताना तिथले जे इन्सेक्ट उड्या मारतात ते खायला मिळतात, त्याला फायदा आहे. पण गाई म्हशीला त्याचा काही फायदाही नाही, नुकसान पण नाही. कॉमॅन्सॅलिझम. सी ॲनिमलचे जे टेंटॅकल्स आहेत त्याच्या बरोबर क्लॉज फिश राहू शकतं. इथं सी ॲनिमलला काही त्याचा फायदाच नाही, पण क्लॉन फिशला मात्र त्याचा फायदा आहे. कारण क्लॉन फिशला प्रोटेक्शन मिळतं प्रिडॅटर पासून, हा त्याला फायदा आहे. पण सी ॲनिमलला फायदाही नाही आणि नुकसानही नाही. त्याच्यानंतरची इंटरॅक्शन आहे म्युच्युअलिझम. दोन ऑर्गॅनिझम कॉन्टॅक्ट मध्ये राहतात, दोघांनाही एकमेकाचे फायदेच होतात, त्याला म्हणायचं म्युच्युअलिझम. सिम्बायोसिस. when two organisms live in contact, both get benefit. This type of interaction is called as symbiosis or mutualism. याचे सुद्धा अनेक एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील.
जसं इथं लायकेन आहे, लायकेनचं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर लायकेन कन्सिस्ट ऑफ फ्यू अल्गल सेल्स, फोटोसिंथेसिस करणाऱ्या अल्गल सेल्स यामध्ये आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये फंगल हायपी सुद्धा आहेत. या फंगल हायपी वॉटर मिनरल्स ऍब्सॉर्ब करतात आणि अल्गीला देतात, आणि अल्गी फोटोसिंथेसिस करणार आणि दोघांना वापरणार फूड. म्हणजे दोघही एकमेकाला फायदेशीर आहेत. त्याला आपण म्युच्युअलिझम म्हणतो. मायकोरायझा रूट फंगस, काही प्लांटच्या रूट वरती फंगसचं मॅन्टल तयार होतं. हायर प्लांट मध्ये या फंजाय काय करतात, प्लांटला महत्वाचे मिनरल ऍब्सॉर्प्शनचा एरिया वाढवतात, सरफेस एरिया वाढवतात, फॉस्फेट सोल्युबलाइज करतात. हा रूटला प्लांटच्या, हायर प्लांटच्या झालेला फायदा आहे. आणि प्लांट मात्र त्या फंगसला कार्बोहायड्रेट्स म्हणजे न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करतं. म्हणजे इथं सुद्धा दोन्ही ऑर्गॅनिझमला एकमेकाचा फायदा झालेला आहे. म्युच्युअलिझम. त्याचबरोबर रायझोबियम अँड रूट नोड्युल्स. रायझोबियम ही सॉइल बॅक्टेरिया आहे. लेग्युमिनस प्लांटच्या रूट मध्ये इन्फेक्शन करते, नोड्युल्स तयार होतात. त्या बॅक्टेरियाला राहण्यासाठी नोड्यूल तयार केले, न्यूट्रिएंट्स दिले प्लांटनी, आणि ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करून अमोनियामध्ये कन्वर्ट करून तो नायट्रोजन त्या प्लांटला बॅक्टेरियानी दिला. दोघांनाही एकमेकाचा फायदा. त्याला आपण सिम्बायोसिस म्युच्युअलिझम म्हणतो. म्युच्युअलिझम बिटवीन प्लांट अँड एनिमल्स थ्रू पॉलिनेशन अँड सीड डिस्पर्शन. इथे एक एक्झाम्पल, सुंदर असं एक्झाम्पल एक्सप्लेन केलं आहे. फिग ट्रीज अँड वास्प. फिग स्पीसीज इज पॉलिनेटेड ओनली बाय पार्टनर. आता काही पॉलिनेटर्स असे आहेत ते कुठल्याही प्लांटचं पॉलिनेशन करू शकतात, परंतु काही इन्सेक्ट असे आहेत की ते फक्त पर्टिक्युलर प्लांट मध्येच पॉलिनेशन करणार, दुसऱ्या कुणामध्ये करणार नाही. आणि तेच एक्झाम्पल इथं आपण एक्सप्लेन करणार आहोत. फिग वास्प पॉलिनेट ओनली फिग्स, नॉट एनी अनदर. नो अदर स्पीसीज. आता इथं काय होतंय, हे वास्प यांचे जे इन्फ्लोरसन्स आहेत, आता इथं काय होतंय, हे फिगचा इन्फ्लोरेसन्स, या इन्फ्लोरेसन्स मध्ये वास्प अंडी घालतं, अंडी घालणार इथं बघा. फक्त या फिगच्या इन्फ्लोरेसन्स मध्येच अंडी घालणार, पॉलिनेशन करणार. पण फिमेल काय करते, ओव्हिपोजिटर आहे, ती इथंच अंडी घालणार, लार्वी तयार होणार, आणि या लार्वीसाठी जे फूड म्हणून इथले सीड्स वापरले जाणार, इथले सीड वापरले जाणार. म्हणजे वास्पला या फिगचा फायदाच आहे, आणि फिग मध्ये पॉलिनेशन केलं जातं म्हणून फिगला सुद्धा फायदा आहे. दोघांनाही फायदा आहे, दोघांनाही फायदा.
अशा प्रकारचं म्युच्युअलिझम प्लांट आणि ॲनिमल मध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर ऑर्किड्स इंटरेस्टिंग एक्झाम्पल या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. ऑर्किड्स शो डायव्हर्सिटी ऑफ फ्लोरल पॅटर्न. ब्युटिफुल कलर साठी, अट्रॅक्टिव्ह कलर साठी ऑर्किड्स प्रसिद्ध आहेत. दे अट्रॅक्ट राईट पॉलिनेटर इन्सेक्ट, बीज आणि बंबल बीज टू इन्श्युअर पॉलिनेशन. सगळ्या ऑर्किड मध्ये नाही, पण ठराविक. तर होतं काय, या ऑर्किड मध्ये एक पेटल, याच्यामध्ये एक पेटल असा मॉडिफाय होतो, इट लुक्स लाईक अ फीमेल हनी बी. फीमेल बी सारखा एक पेटल मॉडिफाय होतो. त्यामुळं काय होतात, मेल्स या फ्लावरकडे, एक पेटल फ्लावरचा तसा मॉडिफाय झालाय ऑर्किडच्या, आणि त्यामुळं काय झालं, मेल्स इथं अट्रॅक्ट झाले. मेलला वाटलं फिमेल अवेलेबल आहे ब्रीडिंग साठी, परंतु तो पेटल आहे, आणि तिथं आल्यानंतर आता जाताना काय मोकळत जाऊ का, पॉलिनेशन करून जाऊ. अशा प्रकारे पॉलिनेशन साठी इथं महत्वाचं मॉडिफिकेशन केलं. परंतु यामध्ये बघा, इथं एक पेटल फिमेल बी सारखा मॉडिफाय झाला आणि त्याच्याकडे मेल्स अट्रॅक्ट केले जातात. तर खराब तो काय आहे, फिमेल आहे का, ते नाही आहे, पेटलचं मॉडिफिकेशन झालंय, कलर तसा दिसतो, अपीअरन्स तसा दिसतो, पण जाता जाता पॉलिनेशन करून जातात ते मेल्स. सेक्शुअल डिफिसिट ऑफ ऑफिरस मेडिटेरेनियन ऑर्किड जे आहेत, वन पेटल ऑफ फ्लावर रिझेंबल द फिमेल बी साइज, कलर अँड मार्किंग्स. सो मेल बीज सुडो कॉपुलेट्स विथ फ्लावर अँड डस्टेड विथ पोलन. पॉलिनेशन पण करतात आणि सुडो चुकीचं कॉप्युलेशन आहे, तिथं काही खरं आहे का ते नाही आहे. When bees pseudo copulate with another flower transfer the pollen grains. दुसऱ्या फ्लावरवर तसंच जाणार आणि पोलन ग्रेन ट्रान्सफर करणार. इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. मग पण इफ फिमेल बीज कलर पॅटर्न चेंज, पण फिमेल बीचा कलरचा पॅटर्न जर बदलला तर पेटलचा कलर वेगळा आणि या फिमेल बीचा वेगळा, गडबड होईल ना. इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये तो पॅटर्न बदलला. पॉलिनेशन सक्सेस विल बी रिड्यूस्ड अनलेस ऑर्किड फ्लावर को इव्हॉल्व टू मेंटेन रिझेम्बलन्स. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये जर फिमेल बीनं आपला कलर चेंज केला तर अशा परिस्थितीमध्ये त्या ऑर्किडला सुद्धा त्या पेटलचा कलर आत्ताचा जो कलर आहे त्या बीचा तशाप्रमाणे बदलावा लागणार. को इव्होल्यूशन इथं होत आहे. को इव्होल्यूशन या ठिकाणी होत आहे. दिस इज म्युच्युअलिझम. याला आपण म्युच्युअलिझम म्हणतो. त्याचबरोबर आणखी एक असोसिएशन किंवा इंटरॅक्शन आहे, अमेन्सॅलिझम. या इंटरॅक्शन मध्ये एकाला नुकसान आहे आणि दुसऱ्याला फायदाही नाही, नुकसानही नाही. वन रिसीव हार्म, other neither get benefit nor receive harm. त्याला आपण काय म्हणतो, अमेन्सॅलिझम. आपल्याकडं जवार, मेज,
ट्रीज, असे जे क्रॉप्स आहेत त्या क्रॉप शेजारी वीड्स ग्रो होत नाहीत. हे एक एक्झाम्पल आहे. हे एक महत्वाचं एक्झाम्पल आहे. आणि त्याचबरोबर जर आपण एक कल्चर मीडियम घेतलं, त्याच्यात पेनिसिलियमचं कल्चर घेतलं, तर त्या कल्चरच्या आसपास दुसरे कुठलेही मोल्ड वाढत नाहीत. असे या अमेन्सॅलिझमचे महत्वाचे एक्झाम्पल आहेत. सो दिस इज अबाउट पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स. हे जनरल बायोलॉजीचे जे चॅप्टर्स आहेत ते फक्त NCERT मधून करावेत. एक्स्ट्रा काहीही वाचायची याचे संदर्भात गरज नाही. आणि त्याच्यासाठी माझ्या नोट्स सफिशियंट आहेत, NCERT सफिशियंट आहे. आणि एवढे लेक्चर केले तर पुढं काही करायची गरज पण नाही. थँक यू.